नेहमीप्रमाणे स्नान, देवपूजा आटपून घेतलेल्या जिजाबाई महाराजांना बरोबर घेऊन सदरेकडे चालल्या. त्या पांढऱ्या सफेद वानाचा नेसू नेसल्या होत्या. कपाळी ठसठशीत दाट कुंकवाची आडवी बोटे होती. थंडी सरतीला आली तरी धुक्यांची बाराबंदी काही राजगडाने बदलली नव्हती. सदरेवर येताच नेहमीप्रमाणे हसत जिजाबाई हाताच्या इशारतीची बसा मंडळी म्हणत आपण जाऊन महाराजांसह सदर बैठकीवर बसल्या. त्यांनी बसा म्हटले तरी सदरेवरचं कुणी खाली बसले नाही. रोजच्यासारखी तळपत्या डोळ्यांनी राजांच्या पराक्रमी एखादी खबर सांगायला एकही ताठ गर्दन वर उठली नाही. साऱ्यांचे हात समोर बांधले होते ते बघताच जिजाबाई चरखल्या. त्यांच्या मनाच्या देवटाक्यावर क्षणात असंख्य कुशंकांचा पालापाचोळा उतरला. थरकत त्या बैठकीवरून उठल्या. कातरल्या सुराने बोलल्या, मंडळी खामोश का? सांगा आमच्या राजांची काही गैरखबर तरी. जिजाबाईंना पुरते बोलवणे सुद्धा नाही. ते ऐकून सदरकरी चळवळले. सिदोजी थोपट्यांनी कशी तरी मान वर करून सांगितली, नाही, राज बेस आहेत. सुरत लुटून परतीच्या वाटला लागल्यात. पर सिदोजींच्या रांगड्या मनाला पुढे काही नि कसे बोलावे तेच कळले नाही. त्यांनी पुन्हा गर्दन खाली टाकली. त्यांच्या डोळ्यातून अश्रू ओघळले. बैठकीवरून उठून महाराजे जिजाऊंच्या जवळ आले. त्यांचा हात धरून बिलकते उभे राहिले. मग काय असेल ते पेश करा, जिजाबाई समाधानाने म्हणाल्या. पण सदरभरची भयानक शांतता तशीच राहिली. कुठलीच गर्दन वर उठेना. शेवटी मुजुमदार निळोपंत खालमानेने कसे तरी म्हणाले, मासाहेब, बंगळूरवरून बिगर पगडीचा थैलीस्वार आला आहे. मतलब? जिजाऊंच्या कपाळीची आडवी कुंकुम बोटे क्षणात आक्रसली. थोरले महाराज बेंदूर प्रांतात मोहिमेवर असताना होदिगेरीच्या रानात शिकारीला गेले. सावजाच्या पाठलागावर पडण्यासाठी महाराजांनी घोडा फेकला आणि पंत घोटाळले. आणि काय पंत? जिजाबाईंनी कळवळून कशातरीच बोलल्या. आणि महाराजांचा दौडता घोडा एका खळग्यात फसला. रिकिबीत पाय अडकलेल्या महाराजांची फरफट झाली. मासाहेब, थोरले महाराज आम्हा साऱ्यांना सोडून गेले. निळोपंतांनी उसळलेला हुंदका तोंडावर उपरणे घेत दाबण्याचा यत्न केला. सदरेवरच्या पगड्या खालच्या कैक डोळ्यातून टपटपणारे अश्रू ओघळले आणि उरावरच्या बाराबंद्यात विरू लागले. अंगावर वीज पडल्यासारखे जिजाबाई समोरच्या शून्यात क्षणभर बघतच राहिल्या. नगरखान्यावरची निशाणखाटही वादळी वाऱ्यात थरथरावी तशी त्यांची उभी अंगलट थरथर थरथर हलू लागली. त्यांची सगळी जाणत जशी काही सुन्न सुन्न झाली. उघड्या डोळ्यासमोर उभी सदर गरगरू लागली. न भेटता न बोलता अशी कशी स्वारी पाठमोरी झाली, असे तिडकीने म्हणत जिजाऊंनी शंभूबाळांच्या हातातला आपला हात झटक्यात वर घेतला आणि त्यांचा तळवा कपाळीच्या कुंकवावरून आडवा ओढताना त्यांच्या शोषिक मनाचे देवटाके पुरते पुरते फुटून गेले. कोसळत्या अश्रुधारा घेत पांढऱ्या नेसूच्या फटफटीत कपाळाचा जिजाऊ थरथरत्या अंगाने आपले तोंड ओंजळीत जाकीत आत निघून गेल्या. सदरेवर एकटेच उभे असलेल्या महाराजांच्या कानात मोहम्मद सैफचे घोडेपारखी जबान घुमून उठली. जब घोडा फिसलता है तो रिकीब का पैर खोलना मत भूलना, नहीं तो. आणि उघडते डोळे घेऊन घायाळ झालेले शंभूबाळ जिजाऊंच्या महालाच्या रोखाने धावत सुटले. जी पावले सदा डोळ्याआडच राहिली त्यांच्या मागं घेत जाण्याचा निर्धार जिजाबाईंनी केला. मातोश्री आऊसाहेब सती जाण्याची तयारी करू लागल्या. उभा राजगड गडबडून गेला. आपल्या खाजगीच्या कारभाऱ्यांना जिजाबाईंनी सतीचे सूपवाने सिद्ध करण्याची आज्ञा दिली. राजांच्या राणीवंशात कल्लोळ माजला. एकही राणीत
जिजाबाईंना रोखण्याची हिंमत नव्हती. आपल्या महालाच्या बंद दरवाजा आड हिरवे नेसवान अंगावर चढवलेल्या हिरवा चुडा हातभर भरलेल्या मळवटावर भरगच्च आडवे कुंकू घेतलेल्या जिजाबाई फरसबंदीवर बसल्या होत्या. मोकळ्या झालेल्या माठासारख्या. त्यांची नजर शून्यातून हरवून गेली होती. राजे सुरत लुटून परतीच्या वाटेवर होते. राजगडावर एकच श्रीमंत जीवघेण्या अस्वस्थतेने पुरते पुरते सैरभर झाले होते. पुतळाबाईंचे. शंभूबाळांना संगती घेऊन त्या जिजाबाईच्या महालाच्या मिटल्या दरवाजासमोर आले आणि त्यांनी बाळराजांच्या हाताने इशारत केली. थोरले आऊसाहेब पुढे होत मिटल्या दरवाजावर हाताने हलके थाप देत बाळराजांनी साद घातली. आम्ही आहोत शंभूबाळ. दरवाजा खोलता. शंभूबाळांनी दरवाजाजवळ तोंड नेत जिजाऊंना दिलगाव बोलात विचारले. ते थोडा वेळ थांबले, पण आतून दाद आली नाही. थोरले आऊ, दरवाजा खोला, नाहीतर डोकं आपटू आम्ही दरवाजावर. खोला आऊ, दरवाजा खोला. बाळराजे दरवाजावर धडाधड थापा देऊ लागले. जिजाबाई थरारल्या. खरंच बाळराजे दरवाजावर डोकं आपटायला अनुमान करणार नाहीत या विचाराने त्यांचा सारा बांधला निर्धार डायाडोल झाला. कसंबसं उठत होतं त्यांना दरवाजा खुलला. हिरव्या गर्द रानात वाट धुंदाळताना दमगीर झालेल्या त्या आणि शेवटी थकल्या पायाने एका खोल कड्याच्या तोंडावर आलेल्या गायगत त्यांनी स्थिती झाली होती. झटक्याने पुढे होत त्यांना मिठी घालत बाळराजांनी मान वर उचलली. त्यांच्या टोपीतील मोतीलग मागे ओढंबली. डोळ्यातून मोती उघळत असताना ते बोलले, बालभूत्याने जगदंबेला बोलावे तसे. तुम्ही आम्हा सोडून जाणार थोरले आऊसाहेब? आम्ही येणार तुमच्या संगती. हे ऐकता जिजाबाईंचे उरबंद केलेला सारा कड फुटून उमळून आला. वाकून बाळराजांना मिठीत घेत जिजाऊ गदगद हलत स्फुंद लागल्या. त्यांच्या डोळ्यातून उतरणारे अश्रुथेंब बाळराजांच्या टोपातील मोतीलगांवरून उघळत त्यांच्या जाम्यात मिसळू लागले. आऊसाहेब, आमच्या आबासाहेब येईपर्यंत कुठंच जाऊ नका. बाळराजांनी साकडे घातले. ओसरत हुंदके आवरताना जिजाबाईंची मान डोलावली. सती जायला निघालेल्या आऊसाहेबांना राजांची स्वारी येईपर्यंत रोखठे करताना यश घेतलेल्या बाळराजांकडे ममतेने बघत पुतळाबाईंनी आपल्या पापणीकडा पदरीने पुसत्या केल्या. सुरत लुटून राजे राजगडाच्या पायथ्याशी आले. सोने, चांदी, रत्ने, मोती त्यांच्या गोणी लादलेले विजयी घोडदळ त्यांच्या पाठीशी होते. पण नेहमीसारखे त्यांना सामोरे येण्यासाठी कुणीच गड उतरून आले नव्हते. राजांची उजवी भुवई कमानबाग घेत राजसंतापाने वर चढली. घोड्यावरून त्यांनी आपली नजर उचलून राजगडाकडे जोडली. पद्मावतीच्या निशाण चौथऱ्यावर निशाणकाठी भुंडी बघताना मात्र त्यांच्या राजसंताप कुठच्या कुठे गेला. चढली भुवई क्षणात पडली. त्यांच्या विजयी मनाच्या उभार घोड्याला शंखाच्या असंख्य लगामांनी क्षणात जखडून टाकले. त्यांच्या धीराच्या निधडेपणाच्या गोणी कुणीतरी आपल्या काळ्या केसाळ हातांनी क्षणात आवळून टाकल्या. कपाळीचे शिवगंध आकर्षित राजे पायउतार झाले. पालखीत बसून राजगड चढू लागले. पालखी पाली दरवाजा पार होताना कधी नव्हे ती गडचढीची नौबत खामोश झालेली त्यांना जाणवली. मनात कुशंका घेर धरू लागल्या. सारे महाल मागे टाकीत राजे जिजाबाईंच्या महालासमोर आले. सुरेख चाके अन्यायी मुजोर धनिकांच्या वाड्याहुड्याचे दरवाजे फोडत बेधडक आत घुसणाऱ्या राजांनी जिजाऊंच्या महालाचा बंद दरवाजा लोटला. अत्यंत थरथरत्या हाताने आत फरसबंदीवरच्या बिछायतीवर सतीवेश घातलेल्या जिजाबाई बसल्या होत्या. त्यांच्या दोन्ही तर्फेला पुतळाबाई आणि बाळराजे बसले होते. दरवाजाच्या कुरकुरीमुळे मान वर केलेल्या जिजाबाईंनी समोर राजे दिसताच उभ्या राजगडाचेही काळीज पिळवटून निघावे तसा कंठ फोडला. शिवबा, आमचं कपाळ फुटलं. तुमचे महाराज साहेब गेले. भूकंपाने सरोदार सोशिक भुई थरथरते तसा जिजाबाई थरथरू लागल्या. आपल्या उभ्या अंगावर राजांना शिसाचा रस ओतल्यासारखे झाले. दरवाजातच पाय जखडबंद झालेल्या राजांनी डोळे मिटत आपल्या बाकदार नाकाचा गड्डा उजव्या हाताच्या मिठीत धरला.
त्यांच्या मिटल्या डोळ्यात शहाजीराजांची मूर्ती उभी ठाकली. तिचे पाय धूत त्यांच्या अवतारातले दुर्मिळ राजअश्रू धाडीवर उसळून छातीवरच्या कवड्यांना जाब विचारीत जाम्यावर उतरू लागले. त्या वीर पुरुषांचे भोसलाई राजमन पाजरत होते. ओघळणारे अश्रुलोट महाराज साहेब शहाजीराजांच्या नजरेआड झालेल्या पायांच्या ठशांचा माग घेत धावत होते. भरल्या नजरेने राजांनी जिजाऊंकडे बघितले. अश्रूच्या सफेद आडपडद्यातून त्यांना एक पुसट हिरवा उभा रंगपट्टा दिसू लागला. त्यांच्या उभ्या अंगावर सर्रकन काटा उठला. कधी नव्हे ते हिरवे नेसवान आऊसाहेब का नेसल्या? हा शक उराच्या तळवठातून उसळून येताच चारी पायांनी दातेरी आकडे चापलावला. ताकदोर हत्ती कळवळून उठावा तसे राजे कळवळून म्हणाले. तर्जनीने आपल्या पापणीकडा झटकन निपटत्या करीत राजे पुढे सरसे झाले. सोपवानाकडे हात करीत त्यांनी जिजाबाईंना थरथरत विचारले, माँसाहेब, हे काय करतात? जिथं स्वारी तिथंच आम्ही जाणार राजे. चितेच्या आग भरल्या मेन्यातून आम्ही तुमच्या महाराजसाहेबांच्या पायाशी जाणार. आमच्या फुटक्या हातांनी आम्ही साथीवान घेणार. उभ्या हयातीत कधी बोलल्या नाहीत अशा जिजाऊ पिळवटून बोलल्या, निर्धाराने बोलल्या. हे ऐकताना राजे आपले सारे दोडते राजे पण कुणीतरी उचलून चितेवर चढवीत आहे असे राजांना वाटले. पडल्या गडाच्या नगारखान्यावरचे निशाण उतरावे तसे राजांचे राजेपण क्षणात उतरले गेले. उरला फक्त जिजाऊंशी रक्तसंबंध आणि काळीज गुंतवा असलेले फर्जंद शिवबा. बंगरू सोडून मेन्यातून पुण्याचा बरड जहांगीर आऊसाहेबांच्या संगती आलेला. त्यांच्या मायाभरला हात पाठीवर घेत पुण्याच्या नांगराचा खुंटाळीला आपला हात घालणारा, त्यांच्या शिवसतेज हातांनी आपल्या कपाळी शिवगंध रेखून घेणारा शिवबा. केवळ शिवबा. एरवी ताठ मानेने घोड्यावर मान घेणारे राजे ढासळत्या मानेने आणि मनाने पुढे झाले. जिजाऊंच्या समोर गुडघे टेकून त्यांनी आपले शिवगंधी कपाळ झटकन त्यांच्या मांडीवर ठेवले. गदगद हलत टोपावरच्या मोतीला डावे उजवे हिंदोळून टाकीत राजे स्फुंदू लागले. नका आऊसाहेब, आम्हास एकटे टाकू नका जाऊ. शंभूबाळांचे हात जोड नका तोडू. आम्ही रायरेश्वरावर घेतलेली श्रीच्या राज्यांची आण पुरी करणार आहोत. ते कोण बघणार? तुमच्या महाराजांचे शंभूराजांचे झालेले कोण पाहणार? आजवर आशीर्वादांसाठी पायांना हात लावले. आज ही एवढी भिक्षा मागण्यासाठी आम्ही तेच हात परडी म्हणून पसरतो आहोत. आम्हास परतेनं सारू नका. राजांनी गर्दन उचलली. त्या हातांनी पेटून उठलेल्या राजांनी एक वेळा भवानी उपसली होती. त्याच हातांची ओंझळ जोडून राजांनी ती सरळ जिजाऊंच्या समोर पसरली. नाही राजे, हात पसरू नका. आम्ही थांबू. फुटल्या कपाळाने सुद्धा थांबू. या राज्यासाठी, तुमच्यासाठी, राजांसाठी, तुमच्या पाठीवर पडणाऱ्या संकटात आमच्या जाण्याने आम्ही आता भर नाही घालणार. माँसाहेबांनी डोळे पुसले. डाव्या हाताने सतीचे वाण मागे सारले. शहाजीराजे गेले ही खबर मावळ मुलखात पसरताच राजांच्या भावकीतली मंडळी राजगडावर आली. त्यात शंभूबाळांचे मामा फलटणकर बजाजीराजे निंबाळकर आले होते. नातेबंदातल्या सर्व मंडळींसमोर राजांच्या मस्तकांचे मुंडन झाले. उतरत्या केश समारंभाच्या मस्तकाने आणि जडावलेल्या मनाने राजांनी शहाजीराजांची दिवसकर्मे शास्त्रयुक्त विधीने पार पाडली. ते विधी समोर बघताना शंभूबाळांची एकच एक कोशिश चालली होती. कधीच न बघितलेल्या आपल्या थोरल्या महाराजसाहेबांची मूर्ती कल्पनेने ते मनोमन रेखू बघत होते, पण ते साधत नव्हते. कितीही कोशिश केली तरी त्यांच्या मनासमोर मूर्ती उभी ठाकत होती ती आबासाहेबांचीच. शेवटी एके दिवशी जिजाऊंच्या महाली त्यांची पायधूळ मस्तकी घ्यायला आलेल्या शंभूबाळांनी त्यांना विचारले, कसे दिसत होते आमचे थोरले महाराज साहेब? थोरल्याऊ? भरल्या डोळ्यांनी राजांकडे बघताना कधी नव्हे ते जिजाबाईंना आज प्रथम भावूक होऊन गेल्या. शंभूबाळांचा तोंडवळा
थेट आमच्या स्वारींसारखं आहे. नाक, भोवयांची तशीच ठेवण, कपाळाची तशीच भरदार आडवी मांडण आणि आतबाहेर सारख्या साफ असलेल्या रानभेरी डोळ्यांच्या बाहुल्यांचे सतेज साफ दर्पण. महाराजांना आगवेगाने जवळ घेताना जिजाऊंना म्हणावेसे वाटले की, शंभूबाळ, तुम्ही थेट तुमच्या थोरल्या महाराज साहेबांच्या सारखेच दिसता. पण त्या काहीच बोलल्या नाहीत. प्रेमभराने त्यांनी महाराजांचे खांदे पकडले आणि त्यांच्या नितळ डोळ्यात बघताना जिजाबाईंना आपल्या हयातीत हरवलेल्या कैक पायवाटा त्यात दिसू लागल्या. बजाजी मामा फलटणला परतण्यापूर्वी मनची एक इच्छा राजांना बोलावी म्हणून त्यांच्या महाली भेटीसाठी आले. भेटमुद्रा रुजू करून ते राजांना म्हणाले, आम्ही फलटणला परतावे म्हणतो राजे, इजाजत होईल? तर संगती महाराजांना घेऊन त्यांना तेवढाच कुटुंब पालट होईल. कसं करता? बजाजींच्याकडे बघताना राजांना सईबाईंची आठवण झाली आणि जाणून गेले की शंभूबाळांनी आपले आजोळ पाहिलेच नाही. आम्ही आमच्या आजोळाला सिंदखेडला पारखे झालो. बाळराजांचं तसं व्हायला नको. क्षणभर विचारात हरवल्यागत भांबवून राजे बजाजींना म्हणाले, जरूर घेऊन चला बाळराजांना बजाजी. पण मासाहेब काय म्हणतात ते बघा. गड सोडताना बरोबर धाराऊ आणि अंतोजी रायाजी घ्या. हत्यारबंद धारकरांची शिबंदी संगती ठेवा. तुम्ही घरची माणसं, तुमचा काळीज गुंतवा आम्ही जाणतो. पण महाराजांना परते पाठवताना तुम्ही जातीनिशी बरोबर असा. त्यांची फिकीर नसावी राजे. उरात रक्ताची जाग आणि डोळ्यात तेल ठेवून खासे आम्ही हमेशा त्यांच्याबरोबर राहू. राजांनी होकार दिल्याने बजाजी फार समाधान वाटले. फलटणचा आपला कबिला शंभूबाळांना बघताच कसा खुशनिहाल होईल याचे चित्र मनाशी रेखीत ते राजांच्या महालाबाहेर पडले. जिजाबाईंची संमती मिळवताच बाळराजांच्या जाण्याची सगळी तयारी झाली. शुभ दिवशी वाटचालीची पालखी पद्मावती माचीवर सिद्ध झाली. जिजाऊचा, राजांचा आणि राणीवंशातील सगळ्या मासाहेबांचा निरोप आशीर्वाद घेतलेले बाळराजे राजगडाच्या सदर महालाबाहेर पडले. त्यांच्याबरोबर धाराऊ आणि तिची 2 मुलगे अंतोजी रायाजी चालले. बाळराजांना निरोपाची पाय सोबत देण्यासाठी खुद्द राजे त्यांचा हात हातात धरून पद्मावती माचीपर्यंत आले. राजांच्या पायांना हात लावून बाळराजांनी एकदा त्यांच्याकडे पाहिले. या, सांभाळून असा. बाळराजांचे खांदे थोपटवीत राजे म्हणाले. शंभूबाळ पालखीत बसले. पाठोपाठ धाराऊ पालखीत चढली. भोयांनी खांद्यावरचे भोयपट हातांनी ठाकीठीक करून पालखीला खांदे दिले. पालखी राजगड उतरू लागली. तिच्या दोन्ही तर्फेने हातात तळपते नंगे तेगे पेलून तरणे बाण रायाजी अंतोजी चालले. शेकडो निवडक पटेकर कमरेच्या हत्याराच्या मुठीवर आपली दमदार बोटे ऋतवीत धरून पालखी मागून चालले. आदिलशाही बागदार किमोश डोक्यावर असलेल्या बजाजी मामांनी राजांची छातीला छाती भिडवून भेट घेतली. डोळ्यांनीच राजांना फिकीर नसावी असा भरोसा दिला आणि तेही पालखी मागून चालले. पालखी नजरेआड होईपर्यंत राजे स्वतःला हरवल्यागत तिच्याकडे एक नजर बघत राहिले. सईबाईंची आठवण देणाऱ्या बाळराजांच्या आजोळी चाललेल्या पालखीकडे बघताना राजे मनातील सईबाईंना म्हणत होते, आमच्या मुलखात आलेल्या जगदंबेच्या मूर्तीचं दर्शन घेणं तुम्हास घडत नाही. कधी शंभूबाळांना घेऊन तुम्हास आपल्या माहेरगावी फलटणला जाणं साधलं नाही. तुमच्या अंतसमयी तुमची आमची भेट झाली नाही. नेहमी दूर देशी असलेले आमचे महाराज साहेब असेच शिकारीचे निमित्त करून कायमचे दूर निघून गेले. सई, माणसांचा हा गुंतवा उकल होण्यासारखा नाही. तरीही एकला जीव पदरी घातला म्हणून तुम्ही शंभूबाळांना आमच्या हवाली केलत. जेवढं साध्य होईल तेवढं आम्ही त्यांच्यासाठी करणार आहोत. पण
पण या दुनियेत आलेला हर एक जीव एकलाच असतो. स्वतःच्या आजोळास तो कायमचा पारखाच झालेला असतो. किरणे तिला आली असताना फलटण नजरटप्प्यात आले. बजाजी राजांनी गाव वेशीवरच्या भोयांना पालखी ठाण करण्याची आज्ञा दिली. एक स्वार पुढे धाडून चिरंजीव शंभूबाळ आल्याची वर्दी आपल्या वाड्याकडे पाठवली. निंबाळकरांचा निसूर असलेला वाडा ती खबर ऐकताच चैतन्याने जागून उठला. बजाजींचे चिरंजीव महादजी, तुळोजी, कान्होजी आणि गोरखोजी खाजगीच्या कारभाऱ्यांना संगती घेऊन महाराजांना सामोरे जाण्यासाठी गाव वेशीवर आले. कारभाऱ्यांनी एक पाय बांधलं चित्त कोंबडं शंभूराजांवरून उतरून दूर फेकून दिलं. शंभूराजांनी आपली चारी मामेभावांची उरबेट घेतली. आपले मामा बजाजी राजे आणि सारे मामेभाऊ यांच्यासमवेत महाराजांनी बाणगंगा नदी ओलांडून फलटणात आपल्या मातोश्री आऊसाहेबांच्या गावठाणात प्रवेश केला. आपला घडीव दगडाचा चिरेबंदी वाडा नजरेत येताच बजाजी हात उंचावत करत म्हणाले, "बाराजे, पाहिला तुमच्या आऊसाहेबांचा वाडा?" मामांचे ते बोल ऐकताना आपला उजवा हात छातीवरच्या माळेतील कवड्यांना केव्हा आणि कसा भिडला हे महाराजांना कळलेच नाही. समोरच्या वाड्याची नजरेत साठवण करीत शंभूराजे सान्यांच्या बरोबर वाड्याच्या खिळेबंद दरवाजात आले. सुवासिनी आरती तबके फिरवून त्यांची ओवाळण केली. सोनमोहरांचा सदका त्यांच्यावरून उतरला. पायीच्या मोजड्या उतरून शंभूबाळांनी आपल्या आऊसाहेबांच्या वाड्यात पाऊल टाकले. त्यांची भिरभिरती नजर वाड्याचा कानाकोपरा टेपत होती. आपल्या छोटेखानी उरात कोण प्रकारची घालमेल माजली आहे त्याची त्यांना नीटपणे उकल होत नव्हती. "चला बाळराजे, प्रथम देवदर्शन करू," बजाजी देवमहालाच्या रोखाने हात करीत म्हणाले. मामांच्या मागून देवमहालात जाऊन शंभूराजांनी देवदर्शन केले. बजाजींनी आपल्या कबिल्यातील साऱ्या स्त्रियांना देवमहालात बोलावून घेतले. हरवलेले काहीतरी मनोमन शोधू पाहणारे बाळराजे रात्रीच्या भोजनानंतर सुखबाईच्या महालात आले. त्यांच्या संगती धाराऊ होती. तिने मंचकावरती बिछाईत हात फिरवून ठीक केली. महाराजांनी उतरून दिलेली मस्तकीचा टोप तिने चौरंगावर तबकात ठेवला. बाळराजे मंचकावर लेटते झाले. पाय गतीला येऊन धाराऊ त्यांचे पाय हलक्या हाताने चेपू लागली. त्यांच्या डोळ्यास डोळा लागला आहे असे वाटताच धाराऊने त्यांच्या अंगावर शाल पांघरली आणि ती फरसबंदीवर अंथरलेल्या पिछायतीवर आडवी झाली. महालाच्या अंतरंगावर चिरागदालनाच्या ज्योतींनी आपल्या मंद प्रकाशाची पिवळसर शाल पांघरती केली होती. आपल्या गोंदल्या हाताची वळी करून ती उशासारखी डोक्याखाली घेतलेल्या धाराऊचा श्वास लय सुरू झाला. पण मंचकावरचे बाळराजे तळमळत होते. जागेपलटामुळे त्यांना झोप येत नव्हती. ते सारखे कूस पालटत होते. त्यांच्या अंगावरची शाल केव्हाच बाजूला पडली होती. एकच विचार बळजोर स्वार त्यांच्या मनाच्या तटावर मान ठोकून बसला होता. चारी बाजूंनी तो कायदे आखडीत होता. लागणारी ओढ असह्य होत होती. कशा दिसत होत्या आमच्या मासाहेब? त्या एकाच सवालाच्या कैक घोडेटापा होऊन दौडू लागल्या. कशा दिसत होत्या आमच्या आऊसाहेब? का आठवत नाही त्यांचा चेहरा? पाण्याबाहेरच्या बाळमाशासारखे शंभूबाळ तळमळू लागले. त्यांच्या काळजीची धडपड वाढू लागली. एकाएकी त्यांना पलीकडच्या दालनाच्या रोखाने कसली तरी खडखड स्पष्ट ऐकू येऊ लागली. त्या दालनाच्या खिडक्यांच्या चौकटींची तारे थडथडत होती. बाणगंगा नदीच्या रोखाने दौडत असलेल्या वारेझोत सुंकार गुंफीत निंबाळकरांच्या वाड्यात बेखोर घुसला होता. तो सुंकार आणि त्याला धरून उठणारी दारांची धडधड पडल्या ऐकताना महाराजांच्या डोळ्यासमोर एकामागोमाग एक श्रीमुद्रा गरगर फिरू लागल्या. जिजाऊ, पुतळाबाई, सोयराबाई, काशीबाई, बजाजींच्या कबिल्यातील मामीसाहेब. पण
त्या साऱ्या मुद्रा सोनपुतळ वाणात उजळून निघालेल्या होत्या. त्यांच्या तेजाने महाराजे दिपून जात होते. आडोसा आसरा घ्यायला त्यांना सावळे पण पाहिजे होते. मिटल्या डोळ्यांच्या हाताशी ते येत नव्हते. म्हणून बाळराजांनी डोळे उघडले. सगळा महाल पिवळ्या धमक प्रकाशाने भरून गेला होता. महाराजांनी पुन्हा डोळे मिटले. त्यांच्या अंगचा जामा घामाने पुरता डबडबला होता. पलीकडच्या दालनातून वाढलेली धडधड आणि सुंकार येतच होते. घायाळ झालेले शंभूबाळ तळमळत होते. त्यांच्या अंगाखालची बेछैत सुरकुतली होती. आऊसाहेब, अशी मोठ्याने कंठ फोडून साद घालावी असे त्यांना वाटत होते. डोळे मिटून पालथे पडलेल्या त्यांच्या छातीखाली सापडलेल्या भवानीच्या माळेतील कवड्यांचे श्वाससुद्धा घुटमळत होते. कोंडी कोंडी दाटली होती. एकाकी पाठीवर पडलेल्या हाताच्या स्पर्शाने ते केवढे तरी दचकले आणि खाडकन मंचकावर उठून बसले. ती धाराऊ होती. मूळची गोरवर्णी असली तरी ती हात, कपाळ, गळा गोंदलेला असल्यामुळे ती सावळीच दिसत होती. तिला समोर पाहताना शंभूबाळ थरथरत बोलून गेले, धाराऊ? आऊसाहेब? त्यांच्या दाट कुरळ्या केसातून ममतेने आपली कुणबी बोटे फिरवीत धाराऊ म्हणाली, भिवू नका, मी हाय नव्ह. आणि तिने महाराजांचे मस्तक आपल्या छातीजवळ बिलगते घेतले. पलीकडच्या दालनातील दारांची धडधड आता निसूर झाली होती. वारेजोताचा सुंकार आपल्या पावली निघून गेला होता. ते पलीकडचे दालन निंबाळकरांच्या वाड्यातील बाळंतिणीचे दालन होते. एक सालांपूर्वी त्याच दालनात सईबाईंचा जन्म झाला होता. धाराऊला, शंभूबाळांना हे काहीच माहीत नव्हते. धाराऊ आपल्या पदराने महाराजांचा कपाळी दाटलेला घाम टिपू लागली. अंधारात निसूर झालेला फलटणचा घेर धरलेली बाणगंगा नदी निर्धार किनाऱ्याला आसत देत संतपणे वाहत होती. थोडे दिवस फलटणात मुक्काम करून बजाजी मामांसह शंभूराजे राजगडावर परतले. या अवधीत कोंढाण्यावरून होणाऱ्या तोपमारीने हैराण झालेले जयसिंग सिंगाने कोंढाण्याचा वेढा हलवून हताशपणे औरंगाबादेची वाट धरली होती.